यानंतर एक मोठी बातमी हाती येते। अंजली दमानिया आणि छगन भुजबळ यांच्या संदर्भात जे काही काल आरोप केले होते त्यांना मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट संदर्भात त्याची सरकारने दखल घेतलेली आहे आणि या संदर्भातल्या चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्याचंही समजतंय। महाराष्ट्र कारागृह विभागाने ही दखल घेतलेली आहे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत। डीआयजी स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार असं समजतंय। छगन भुजबळ यांना तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्या संदर्भातलं पत्र त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना सुद्धा पाठवलेलं होतं। त्यांचे असे आरोप होते की छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या हे तिथे टीव्हीवरती हिंदी चित्रपट पाहतात, त्यांना चिकन मसाला सारख्या डिश सर्व केल्या जातात। पुतण्या समीर भुजबळ याला नारळामधून वोडका सर्व केली जाते अशा प्रकारचे हे काही आरोप होते। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? अमृता, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या संदर्भात जेल प्रशासनाकडे तक्रार केली होती की छगन भुजबळांना आर्थरोड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। त्यांना मोबाईल फोन, त्याचबरोबर खाण्यापिण्याचे पदार्थ दिले जातात। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा त्यांची मुंबईच्या सत्र न्यायालयात पीएमएलए कोर्टात त्यांना रिमांडसाठी हजर केलं जातं तेव्हा एका विशिष्ट रूम मध्ये त्यांना अनेक लोक भेटण्यासाठी येतात, अनेक लोकांच्या भेटीगाठी ते घेतात आणि ज्या गोष्टीला परवानगी नाहीये अशा सर्व परवानग्या त्यांच्यासाठी धाब्यावर बसवल्या जातात असा त्यांचा आरोप होता। या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत आता महाराष्ट्र जेल प्रशासनाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नम्रता, आम्ही अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।